तुमच्या मतदारसंघ जो परळीतला आहे तिकडे देखील पाऊस नाही आहे, तिकडच्या पेरण्या आहेत त्या झालेल्या नाही आहेत. पाऊस हा प्रश्न सगळ्यांसमोरच आहे आणि आम्ही कॅबिनेटमध्ये दर आठवड्याला आढावा घेत असतो. आता पाऊस अजिबातच नव्हता, आता पावसाने हजेरी लावलेली आहे, जोरदार लावलेली आहे. मुंबईमध्ये, मराठवाड्यामध्ये पण पाऊस पडला आहे, भुरभूर पाऊस आहे. बीड जिल्ह्यामध्ये पण काही तालुक्यांमध्ये बऱ्या पडतोय, काही तालुक्यामध्ये प्रश्न आहेच आहे. कोकणामध्ये, पुणे डिव्हिजनमध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आम्ही आढावा घेतो आहे. पावसाचं प्रमाण हे नॉर्मलपेक्षा कमीच आहे, पण आता जर जोरात हजेरी अशी लावली तर आपला पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा कमी होईल. पहिल्यांदा प्रथम क्रमांक तो आहे आणि मग शेतीचा प्रश्न आहे. तर जर असाच सातत्याने चालू राहिलं तर कदाचित बरं सरकार निश्चितच वारीवर फार बारीक लक्ष देऊन असते. वारकरी संप्रदाय ही आपली शक्ती आहे. ते दरवेळी पाऊस असो, ऊन असो, वारा असो, त्यांचं वारी असतेच. आणि अशा वेळी त्यांचे जे रूट असतात वारीचे, त्या रूटवर सगळ्या सोयीसुविधा त्यांना मिळायला पाहिजे. किमान प्राथमिक उपचार मिळाले पाहिजे. काही त्यांचं कोणी हरवलं आहे, काही हे झालं आहे, त्याचे उपचार मिळाले पाहिजे. यासाठी सरकार जागरूक असतं, दरवेळी त्याची दखल घेतली जाते. आता जिथे खूप अतिवृष्टी झाली आहे, तिथे काही अडचण निर्माण झाली तर तिथले पालकमंत्री आणि आपत्ती व्यवस्थापन त्याच्यात. काही तुम्ही पर्यावरण मंत्री आहेत, विशेष करून मुंबईत यावेळेस सर्वाधिक झाडं आहेत ती पडलेली पाहायला मिळाली. आता ह्याचं पर्यावरणामुळेच ती पडली आहेत, कारण प्रचंड वारं आहे. हे नैसर्गिक आहे की वारं जोरात वाहिलं आणि माझ्या स्वतःच्या बंगल्यावरचं पण एक झाड पूर्ण तुटलं. तर जे वीक झालेले असतात, ब्रांचेस वगैरे ते तुटतात. ज्यांची मुळं वीक झाली ते झाडं उन्मळून पडू शकतात, कारण वारं तेवढं होतं. आपण रेड अलर्टच जाहीर केला होता, तर अशा वेळी ह्या कॉन्सिक्वेन्सेस दिसणारच आहे. मात्र कॉन्क्रिटीकरणाचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो निर्माण होतो, कारण की झाडांच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे, त्यामुळे ही झाडे पडली असं देखील समोर येते. नेमकं काय? तो एक त्याचा भाग असू शकतो, पण म्हणून रोड बांधावेच लागतील. कारण रोड नाही बांधले तरी पण आपण एक समोर आपल्याला हे उत्तर द्यावंच लागेल आम्हाला की रोड नाही आहेत. त्यामुळे हे दोन्ही गोष्टी एकमेकांशी संलग्न आहेत. जेवढं शक्य आहे तेवढं झाडं वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता प्रथमदर्शनी याचं नुकसान आहे की पाऊस जोरात आल्यामुळे काही ठिकाणी वादळ वाऱ्यामुळे नुकसान झालेलं आहे. पण याचं शेतीचा काय परिस्थिती आहे, तर पेरण्यांसाठी आव्हान केलेलं होतं सरकारने की पेरणी या तारखेपर्यंत करू नका, तर त्याच्यात नुकसान शेतकऱ्यांचं टाळण्यासाठी. तर आता आज त्याचा कॅबिनेटमध्ये डिटेल्स येतील, पण पावसाच्या प्रमाणे आणि त्यांच्या आगमनाप्रमाणे आपण आवाहन करतोय शेतकऱ्यांना देखील, आणि ते बऱ्यापैकी प्रतिसाद देतात. क्लायमेट चेंज हा प्रश्नच आहे आणि तो आपण सर्व असेपर्यंत राहणार आहे. कारण आपण एवढं क्लायमेट चेंज केलेलं आहे की आता त्याच्याबद्दलची जागरूकता आणि संवेदनशीलता हा एकमेव मार्ग आहे. आणि तो प्रश्न असा नाही की 5,000 कोटीचं बजेट देऊन मिटणार आहे, नाही. त्याच्यासाठी प्रत्येकाला सहभागी व्हावं लागतं. नाही, मला याविषयीची कुठली कल्पना नाही आणि असं कुठल्या ऐकीव घटनेवर भाष्य करणं बरोबर नाही. पण कोणीही जर असं काही केलं असेल तर त्याच्यात योग्य प्रशासकीय कारवाई करेल.